तर गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री खूप उशीर झाला त्यामुळे काय रात्री थोडं टाकता आलं नाही. तर आता उठलोय आम्ही. आता पूर्ण कानपूर ना लखनौ सॉरी लखनौ फिरणार आहे आता पूर्ण. खूप चांगली ठिकाणे आहे तिथं बघण्यासारखी, ती बघणार आहे आता. तर व्हिडिओ बघत राहा असाच. कसं आहे लखनौ तुम्हाला नक्की दाखवतो. आता आम्ही आहे लखनौच्या रेल्वे स्टेशनपाशी, हे बघा. आणि इथं आहे आमचं हॉटेल ह्या साईडला. तर मयूर भाईंनी बी कपडे घातलेत क्वालिटी, आणि मी पण क्वालिटीच घातल्यात. कसं दिसतंय फिरतोय चालत लखनौ. बघू शकता मित्रांनो छोले भटुरे. हे आपली पुरी टाकली. क्या खाणे का? छोले भटुरे भाऊ, छोले भटुरे. हे बघा कसं आहे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं खाणं असतं. तसं इथलं छोले भटुरे फेमस आहे. आता आपण करतोय टेस्ट, घेतलंय आपण. तर मित्रांनो कुठं चाललोय आपण आता? भूलभुलैया करायला. भूलभुलैया आणि घंटाघर चालत चाललोय. हे बघा लय ट्रॅफिक आहे. भाऊ कुठं आहे? रिक्षात बसलाय का? कुठं चाललोय? घंटाघर. अजून इमामवाडा. भाऊ बोलो जुबा केसरी. शावलीत. चाललोय आपण फिरायला. खूप काही जुनं बघण्यासारखं इथं बघू शकता. आम्ही चालू रिक्षात. खूप काही बघायला भेटलं. रिक्षानेच जावा तुम्ही. तेव्हा मित्रांनो कमान कशी आहे. भाऊ धंदा करायचा विचार करतो इथं. विचारतो किती किलोमीटर राहिलं, किती रिक्षा चालते. भाई धंदा करणे काय इधर? इन्फॉर्मेशन घेतो तुम्ही. किती किलोमीटर चालते, किती रुपये लागतात चार्जिंग? चलेगा 160 रुपये चार्जिंग करायला लागतात. 80 किलोमीटर चालते ही गाडी. ओके. एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही येऊन बघून जावा एक वेळ. तर बघू शकता तुम्ही माग ही आहे लखनौ. एकदम मस्त आहे. अजून आतमध्ये खूप काय पण इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे का नाही भाई? तो आहे इमामवाडा. कसं आहे मित्रांनो लखनौ क्वालिटी विषय. अजून लय आतमध्ये आहे. अजून आम्हाला खूप काही फिरायचं आहे. तिथं भूलभुलैया पण आहे. भावांनो कसं आहे क्वालिटी? लखनौ वसूल एकदम भारी आहे मित्रांनो. भूलभुलैया पण आहे ना पुढं? भूलभुलैयाच आहे. अजून लय काय बघायचं आहे आपल्याला. अजून पुढं जाणार आहे आपण. बघूयात. बघू शकता हे बघा लय मोठं आहे मित्रांनो हे. मित्रांनो हे फिरण्यासाठी 500 रुपये तिकीट आहे पूर्ण. पण आम्ही 1 रुपया दिला नाही. वॉचमॅनला मस्त गोड लाडू चारलाय आणि आलोय. बघा या भाऊनी लाडू चारलाय वॉचमॅनला. गोड लाडू मध्ये भाऊ आम्ही आतमध्ये फिरून आलो फ्री मध्ये. अख्खं फिरलंय फ्री मध्ये. नाद करते काय हे बघू शकता. अजून खूप आतमध्ये आहे. आता बाहेर आलोय आम्ही फिरून सगळं. हाय ताजमहल बघा कसा आहे का? दिसतोय का ताजमहल? बघू शकता मित्रांनो. बड्डू खावे आम्हाला घेऊन चालाय तिकडे. बसलोय परत रिक्षात. बघितलंय आम्ही सगळं. हे बघ टांगा घोडा. त्या घोड्यामध्ये पण बसलो होतो आम्ही.
परेश भाऊ कसं वाटलं हे सगळं बघून एक तुला? नंबर दादा. दिल गार्डन दिल गार्डन गार्डनच झालेलं दिसतंय. मयूर भाई तुम्हाला नाद करते काय? जावंच लागतंय. बोलच उभा केसरी. बोलू तुला काहीतरी. चाललोय मित्रांनो आता रिक्षामध्ये परत. लय गरम आहे, खूप गरम आहे इथं, त्यामुळं काळजी घ्या जरा. येत असताल कोणी तर. भाऊ इथली फेमस मिठाई खातोय. कसं आहे भाऊ? चांगली का क्वालिटी? घ्यायची का मग? फिरतोय आम्ही लखनौच्या गल्ली बोळात. कसं आहे भाऊ? एक नंबर. भाऊ म्हणतो एक नंबर. अहो 300 वर्षापूर्वीचे घर आहे तिकडं. किती? 300-400 वर्षापूर्वीचे घर आहे तिकडं लोकांचे. एवढ्या वर्षापूर्वींचे घर आहे तिथं. एवढं गरम होतंय आम्हाला. घाम असा पाण्यासारखा वाहतोय. मित्रांनो बघू शकता खूप गरम होत आहे. गाड्या बघतोय अजून खूप साऱ्या गाड्या. भाईजांच्या घरी आलोय आपण. मित्रांनो खूपच जुन्या गाड्या. गॅरेज पण खूप जुनं आहे. थांबलोय आम्ही पूर्ण. बघू शकता खूप जुनं गॅरेज आहे. बघू शकता मित्रांनो सगळं हॉस्पिटल आहे तिथं गव्हर्नमेंट. चाललोय आम्ही आता फिरण्यासाठी. अजून रात्र झाली तरी आम्ही फिरतोय, कारण भाऊ म्हणले जेवून गेल्याशिवाय तुम्ही जायचंच नाही. काय म्हणले भाऊ? जेवून गेल्याशिवाय जायचं नाही. हा, नाहीतर बांधून ठेवणार तुम्हाला. बांधून ठेवून टाकणार. म्हणून म्हणलं आता जेवतो त्यानंतर आम्ही निघणार आहे. म्हणून आता फिरतोय थोडं. तर मित्रांनो बघा हे लखनौचं सगळ्यात मोठं गेट आहे. शाही गेट म्हणते त्याला, शाही गेट. कसं वाटलं शाही गेट? हे आपली गाडी लावली त्याच्या पुढंच. खूप पब्लिक आहे, बघू शकता तुम्ही. अजून खूप काही बघण्यासारखं. मयूर भाई कसं आहे लखनऊ? ये भाई के लिए हम खास आए ले लखनऊ. आप देख सकते हो हमारे भाई है, बड़े भाई. भाई बहुत घुमा रहे हैं हमारे को, बहुत घूम चुके हैं अभी. सिटी है मित्रांनो ही लखनऊ सिटी. हजरतगंज. उसी टाइम का सब बिल्डिंग है सब. सगळ्यात जुन्या टाईपच्या बिल्डिंग आहे इथं. एकदम मुघल काळीन जुन्या बिल्डिंग आहेत सगळ्या. बघू शकता आत्ता नवीन झाल्या तिथं. गर्दी आहे थोडीशी. रेल्वेचं सगळ्यात जुनं ऑफिस आहे भारताचं. सगळ्यात जुनं ऑफिस. कसं आहे ऑफिस बघा मित्रांनो. ये त्योहार की वजह से गर्दी खूप आहे. ईद बकरीद खूप मोठ्या बिल्डिंग आहेत. छुट्टी रहता है यहाँ. जुन्या बिल्डिंग. झोला ज्यादा रहता है. हजरतगंज म्हणतात या एरियाला. साहू बिल्डिंग शाहू बिल्डिंग. इधर है. साहू बिल्डिंग. हे बघा मित्रांनो ही साहू बिल्डिंग आहे. ही लखनौची विधानसभा मित्रांनो खूपच मोठी आहे. बघू शकता पुढून दिसन तुम्हाला. कसा आहे मग विषय? विधानसभा है. योगी यहाँ पे ही बैठा रहता है ना. आपण इसके पीछे से लेते ना भाई. तर आता वेळ झाली निघायची. अजून एक मीटिंग केली, अजून एक मीटिंग. आता निघणार आहे आम्ही थेट नागपूरमध्ये थांबणार. तिथून उद्या परत पुढचा प्रवास.